आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। गावरान ब्रोज आणि सिटी सुंदरी गोव्याहून पुन्हा मुंबई मॅन्शन मध्ये दाखल झाले। आता प्रत्येकाची फिनालेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे। असं मस्त वाटत होतं, शांत, खूप टास्क करून नाही का आपापल्या घरी आल्यासारखं वाटत होतं। फायनली इतक्या दिवसांनंतर एवढं वेट करून एवढे सगळे एपिसोड्स बघून मी आणि रामा आता परत मुंबई मेन्शन मध्ये जाणार आहोत। आमच्या बरोबरच का म्हणजे सिरियसली का येत आहेत नुसते। मनात खूप खुशी वाटत होती की आलात परत। बॅक ऑफ द माइंड हे पण होतं, हे लोक बाहेर जाऊन आलेत, इथे काय काय घडलंय हे सगळं ह्यांना आता माहितीये। आणि नीताचं तोंड असा चंट होता ना तेव्हा की तिला बघून दिसत होतं आज ही कोणाला सोडत नाही। काहीतरी ट्विस्ट घेऊन आणलं असेल ना? खरंच खरं नाही, काहीतरी आणलं। कुठलंही मानलंय मी खूप सारं सांगितलं। तुम्ही आले होते, तुम्ही सांगितलेलं काय सांगितलं? सुरक्षा कवच. पण ते आल्यावरती सांगितलं ना सुरक्षा कवच। तो सांग की रामा तू। आहे न्यूक्लिअर बॉम्ब आहे ना। टास्क आता अजूनच कठीण होत चाललेत। लाय डिटेक्टर टेस्ट मध्ये सगळं खरं खोटं बाहेर आलं आणि एकमेकांबद्दलचं मतही समजलं। सगळ्यात पहिला प्रश्न आहे, रेवती खूप अधिकार गाजवते म्हणून तुला तुझी मेंटॉर बदलायची आहे का? माझ्या मनात येतं बदलायचं। कोण मग इथून कोण वाटतं तुला? काजली, नीताई, श्रुती सगळी येते, तसं काही नाही। ती मला पहिलं म्हणायचं होतं, म्हणजे ही मेंटॉर भेटायच्या अगोदर भेटलं असतं तरी चांगलं झालं असतं। तुला वाटतं नीता, काजल, श्रुती हे सगळं तू वागतोस तसं ऐकून घेतील? मला वाटलं म्हणून मी बोललो। पण का? मला नाही वाटत मला माझा पार्टनर बदलायचा। मला वाटतं आपल्यात मला पण माझं बऱ्याच partner गोष्टी बदलायचं. झाल्या जे मला खटकतात, पण मी नाही बोलत मला पार्टनर बदलायचंय। एवढं सगळं चांगलं वागून चांगलं करून तरी पण तुझं असं मत आहे की तुला मेंटॉर बदलायचंय? अथर्व, पुढचा प्रश्न, तुला रेवती ऐवजी काजल मेंटर म्हणून हवी आहे? हो। मला माहित होतं हे, त्याचं मनात होतं की काजल मला मेंटर हवे, पण तुझी स्टँड कुठे होती तेव्हा? मी नाही तर ती का? सगळ्यांबरोबर भांडती विणती मग चांगलंय। तुला हवंय की मी सगळ्यांबरोबर भांडू? आता इथं जो दिखताय वो बिकताय। तेव्हा कळलं की प्रॉब्लेम रेवतीमध्ये नाहीये, तिच्या मेंटॉरशिपमध्ये नाहीये, प्रॉब्लेम अथर्व आहे। जर का आता मी तुला सांगितलं की रेवतीच्या ऐवजी मी काजलला तुझी मेंटर बनवतो, तर तुझं उत्तर काय असेल? हो। आय एम नॉट सरप्राइज्ड। तोपर्यंत एवढा फापट फसारा झाला होता ना की आय वॉज रेडी फॉर एव्हरीथिंग। त्याला पडली पण नाहीये की हा जे बोलतोय त्याने मला कसं वाटणार आहे किंवा काय वाटणार आहे। रेवती, तुझा प्रश्न आहे, तू अथर्वचं वागणं फक्त गेम आहे म्हणून सहन करतेस का? मोस्टली हो, म्हणजे सुरुवात तिथून झालेली, बट आत्ता आय जेन्युइनली लाईक हिम ॲज अ पर्सन। सो आणि आत्ता परत बदललं? नाही सर, तो भरकटणार, पण मला त्याला पकडून ठेवणं हेच तर माझं काम आहे ना ॲज अ मेंटॉर।
मला चाललं असतं मला हे सगळं नाही कळलं असतं तर, बिकॉज ॲटलिस्ट त्याच्याने आमचं रिलेशन तरी अफेक्ट झालं नसतं. अथर्वच्या फटकळ वागण्याला अनुश्रीच्या मेंटरिंगचा प्रभाव आहे का? नाही सर, तो तसंच वागतो. या टास्कच्या आधी सगळं खूप चांगलं चालत होतं. आम्ही दोघे एक टीम आहोत हे दिसून येत होतं, ॲटलिस्ट मला. पण या टास्क नंतर ते कुठे ना कुठेतरी इथे इफेक्ट झालंय आता. जर का शो नसता तर तू दीपकशी मैत्री केली असतीस का? जे माझी पर्सनॅलिटी आहे आणि जी दीपकची पर्सनॅलिटी आहे हे कम्प्लिटली पोलराइज्ड आहेत. टू कट इट शॉर्ट, नो. मला तर वाटतच नाही. आणि हे त्याला पण माहीतच आहे. त्याच्या आणि माझ्यामध्ये राहणीमानामध्ये भरपूर मोठा गॅप आहे, भरपूर मोठा. असल्या मुलग्यासोबत दोस्ती करणं म्हणजे कठीण आहे. ऑल राईट प्रणाली, थँक्यू सो मच. थँक्यू. दीपक ये बघा. सो दीपक, हां सर. तुला असं वाटतं का की प्रणाली तुझ्यावर खूप अधिकार गाजवते, खूप डॉमिनेट करते? येस सर. हो. ओके. म्हणजे सगळे बोलतातच की मी म्हणजे दीपकला मी कंट्रोल करते, पण दीपक कधी बोलला नव्हता हे, पण आज तो बोललाय. मे बी इट्स ट्रू सर. आजपर्यंत ती पण म्हणाय नव्हती की तो माझा फ्रेंड नाही होऊ शकत. ती पण आज बोलली. तुला वाईट वाटलं त्याचं? हो सर, वाईट वाटलं, पण एक खरं पण आहे. पहिल्या एक 2-3 आठवड्यात होतं असं, तर खरंच तरी आमचं एक ब्रदर सिस्टरचं बॉन्ड आहे ते लय स्ट्रॉंग आहे. जाहिरात हे खूपच प्रभावी माध्यम आहे ज्याचा अनुभव आपल्या स्पर्धकांनी घेतला आणि प्रत्येकाने काल्पनिक उत्पादनाची क्रिएटिव्ह जाहिरात बनवून मजा आणली. प्ले. सीटमुळे माझ्या कमारात गेलं. हॅलो सर, तुम्हाला नक्की काय त्रास होतोय, कुठे दुखतंय, काय दुखतंय हे जनताला जाणून घ्यायचंय. द नेशन वॉन्ट्स टू नो. कुछ कुछ होता है, तुम नहीं समजोगी. कुछ कुछ होताय म्हणजे तुमची पण सकाळ अशीच जाते का की तुम्हाला पोट खाली करायचं असतं पण होतो डोक्याला ताप? अहो बाई, ह्या सीटमुळं माझं कमरडं गेलं, गुडघे गेले, टिंब बी गेलं.